सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत मनपाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा मनसे नागरिकांसह मनपामध्ये मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे शहर प्रमुख गजेंद्र राशीनकर यांनी दिला। मनसेच्या वतीने याबाबत मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, तुषार हिरवे आदी उपस्थित होते। 31 जानेवारी 2024 रोजी मनसेकडून शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्याबाबत आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते। तरी आजपर्यंत सदर निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचे यावेळी बोलताना गजेंद्र राशीनकर यांनी सांगितले। सार्वजनिक स्वच्छतागृहे ही 24 तास चालू असावीत। महिलांना स्वच्छतागृहाचा वापर हा मोफत असून देखील त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, ते मोफत करून द्यावे। स्वच्छतागृहात 24 तास पाणी उपलब्ध करावे। स्वच्छतागृहातील फुटलेले पाण्याचे पाईप आणि बंद पडलेली बेसिन्स ही पूर्ववत वापरण्यायोग्य करावीत। तसेच रात्रीच्या वेळी लाईटचे बल्ब चालू करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांवर 8 दिवसांमध्ये कारवाई करावी। तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे। त्यामध्ये नगरमधील स्वच्छतागृहांची अत्यंत अशी दुर्दशा झालेली आहे। त्यामध्ये महिलांना जे मोफत स्वच्छतागृह वापरण्यास मिळाले पाहिजे ते कोणत्याही प्रकारचे मिळत नाही। त्यानंतर तिथली कोणत्याही स्वच्छतागृहामध्ये गेले तर रात्रीच्या वेळी लाईट नसते, तिथे पाणी नसते, तिथे बेसिंग तुटून फुटून गेलेले आहेत व तिथे गेल्यानंतर इतका घाणेरडा असा वास येतो का तिथे सर्वसामान्य नागरिक हे लघुशंकेसाठी पण जाऊ शकत नाही। अशा या दुर्दैवी स्वच्छतागृहांबाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। येत्या 8 दिवसात जर हे स्वच्छतागृहाचा स्वच्छ झाले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेच्या प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।